हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याबाबतचा दुसरा टप्पा सरकारकडून मंजूर झालेला आहे। कॅबिनेट बैठकीनंतर शेतकऱ्यांना हा दिलासा मिळालाय। सरकारने 663 कोटी रुपयांच्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून तब्बल 8000 कोटी रुपये आज पाहायला गेले तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे। नागपूरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक देखील पार पडली। यामध्ये राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे, अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून तब्बल 8000 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दिलेल्या आहेत। तशा प्रकारे 8000 कोटी रुपयाचा निधी बँकांना वर्ग देखील करण्यात आलेला आहे। आज पाहायला गेलं तर आजच्या दिवशी तब्बल या 20 जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्यात जो काही मोठा पाऊस झाला होता, यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान देखील झाले होतं। त्याचे तुम्हाला 10,000 रुपये भेटणार आहेत, तर काही शेतकऱ्यांना 10,000 रुपये मिळाले देखील आहेत, तर काही शेतकऱ्यांना त्याचं वाटप देखील बाकी करणं होतं, तर त्यांना पैशाचं देखील आता वाटप केलं जाणार आहे, अशी माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहे। तब्बल पाहायला गेलं तर 20,000 रुपये येण्यासाठी अनेक दिवस शेतकरी वाट बघत होते। आता तुम्हाला एकत्रित 10,000 रुपये अतिवृष्टीचे आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे एकत्रित 20 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी मान्यता देण्यात आली। आता बघा, या 20 जिल्ह्यामध्ये सर्व शेतकरी बांधव आज 100% पैसे येणार आहेत। आता सर्व बँकेच्या खात्यावरती या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल 12,000 रुपये या ठिकाणी दुपारी 1 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आज या ठिकाणी कोणत्याही क्षणी 20 जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना मेसेज मोबाईलवरती येणार आहे। तुम्हाला जशा प्रकारे त्या ठिकाणी PM किसान योजनेचे 2,000 रुपये आल्याचा SMS आला होता, त्या ठिकाणी सेम टू सेम तशा प्रकारे 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे त्या ठिकाणी येणार आहेत। तसेच तुम्हाला अतिवृष्टीचे पैसे 10,000 रुपये देखील येणार आहेत। आता ही 100% बातमी खरं आहे, कारण आजपर्यंत सर्व काही खोटं शेतकऱ्यांना बातमीचा प्रसार देखील या ठिकाणी करण्यात आलेला होता। सरकारच्या माध्यमातून या अधिकृत GR देखील काढण्यात आलेला आहे। आता नागपूरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक देखील पार पडली। यामध्ये सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे की सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टी आणि नमोचे पैसे हे दोन्ही एकत्र देण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवाचा आजचा दिवस खऱ्या अर्थाने गोड होणार आहे। शेतकरी बांधव अतिशय खुश होणार आहेत आणि या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना टोटल 12,000 रुपये बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। स्वतः आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः लेखी आदेश देखील या ठिकाणी देऊन टाकलेला आहे। या 20 जिल्ह्यातील 8000 कोटी रुपयाचा निधी या बँकांना वर्ग देखील करण्यात आलेला आहे। बँकांच्या अधिकाऱ्यांना असं सांगितलं की तुम्ही कोणत्याही शेतकऱ्यांना आता वगळलं जाणार नाही, सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसे मिळणार आहेत। कारण तुम्हाला सांगतो, पाठिंब्याच्या काळामध्ये पाहायला गेलं तर नगर परिषदेचं मतदान देखील होतं, आचारसंहिता देखील होती, त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे वाटपासाठी थोड्या अडचणी देखील येत होत्या। आता आचारसंहिता देखील संपलेला आहे आणि 21 तारखेचा त्याचा रिझल्ट देखील आता असणार आहे। त्यामुळं बरोबर पाहायला गेलं तर आज दुपारी 1 वाजल्यापासून आज कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हे पैसे कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवरती SMS देखील यायला पाहायला मिळणार आहे। आता खरं म्हणजे मागील 2 आठवड्याच्या पाठीमागे शेतकऱ्यांना बँकेच्या खात्यावरती नमोच्या आणि अतिवृष्टीचे जे काही सप्टेंबरमध्ये मोठा पाऊस काळ झाला होता, त्याची नुकसान भरपाई तुम्हाला 2 आठवड्याच्या पाठीमागे सरकारच्या माध्यमातून देण्यात येत होतं, परंतु अचानक निवडणुका असल्याने 15 दिवसाची आचारसंहिता सुरू झाली। त्यामुळे हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा होऊ शकले नव्हते। अखेर सरकारच्या माध्यमातून नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी बघा, अर्थमंत्री अजितदादा पवार, आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी देखील आता आदेश या ठिकाणी दिलेले आहेत आणि लेखी आदेश या ठिकाणी GR देखील काढण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं अतिवृष्टीचा लाभ आणि या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये टोटल कसल्याही परिस्थितीत आज देऊन टाका, असे देखील त्यांनी सांगितलेले आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आदेश सर्व मंत्र्यांना, सर्व कृषी मंत्र्यांना, कृषी विभागाला आणि अर्थमंत्र्यांना या ठिकाणी आता पाळावेच लागणार आहेत। शेतकरी मित्रांनो, आज पाहायला गेलं तर कसल्याही परिस्थितीत 100% पैसे हे येणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधव खरोखर 100% नाचणारच आहेत। पहिल्या टप्प्यातील 20 जिल्ह्याची यादी देखील सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे आणि या 20 जिल्ह्यातील जे काही शेतकरी बांधव राहत असतील त्यांना टोटल 10,000 रुपये अतिवृष्टीचे
आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असं एकत्रित 12,000 रुपये बँकेच्या खात्यावरती आज कसल्याही परिस्थितीत दुपारी 1 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवर SMS आल्यास देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता राहिला प्रश्न तो म्हणजे नेमका आता कोणाकोणाला हे पैसे मिळणार आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, आज पाहायला गेलं तर जवळपास 93 लाख शेतकरी बांधव या ठिकाणी अक्षरशः नसणार आहेत. आता 2 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती इतका मोठा प्रचंड लाभ या ठिकाणी जमा होणार आहे. ही 100% बातमी खरी आहे, कारण सरकारच्या माध्यमातून अधिकृत GR सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. आता सगळं सुद्धा व्यवस्थित झालं आहे. 2 महिन्यापासून आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या ज्या बातम्या फिरत होत्या याला आता ब्रेक लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि मुख्यमंत्र्याच्या सहीने लेखी आदेश देखील या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. आणि या 20 जिल्ह्याचा GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. जो GR आम्ही आता तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. पण तो कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये नमूचे 2,000 रुपये, अतिवृष्टीचे 10,000 रुपये आणि या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत. परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आता बघा पत्रकारांना मुख्यमंत्री साहेब काय बोलत होते. ते बोलत असताना पत्रकारांनी महत्त्वाचे 4 प्रश्न देखील विचारले. ते म्हणजे अतिवृष्टीचे 10,000 रुपये शेतकऱ्यांना मंजूर तर करण्यात आलेत, त्याचे 10,000 नेमकं कोणाकोणाला मिळणार आहेत, कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहेत, कोणाकोणाला मिळणार नाहीत आणि नमूचे 2,000 रुपये कोणाकोणाला मिळणार आहेत. तर एकदाचं काय असेल ते खरी बातमी तुम्ही सांगून टाका. जेव्हा पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना हे 4 प्रश्न विचारले, त्यांच्या तोंडाने जी काही माहिती आली ती सविस्तर तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे. सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे, कारण आजकाल या ठिकाणी प्रत्येकजण आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या देखील पसरवत आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या तोंडाने नियम सांगलेत, तेच तुम्हाला आता या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काही अतिवृष्टीला 10,000 रुपये द्यायचं सांगितले त्याच्यासाठी नियम लावलेले आहेत. बघा स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले. आता कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये हे 12,000 रुपये जमा करण्याचे ऑर्डर मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून 2 मिनिटाच्या आतमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला आज कोणत्याही परिस्थितीत 20 जिल्ह्यामध्ये 12,000 रुपयेचा लाभ पाहिजे असेल तर सर्वांनी 2 मिनिटाचं महत्त्वाचं काम तुम्ही बाजूला ठेवा आणि व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा. जे शेतकरी बांधव व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना ही सर्व माहिती समजणार आहे. आता नेमकं कोणाकोणाला हे पैसे मिळणार आहेत, नेमकं कोणकोणत्या 20 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहेत, तुमचा जिल्हा नेमकं आहे का, पुढच्या टप्प्यामध्ये तुमचा जिल्हा आहे हे सुद्धा तुम्हाला आता समजणार आहे. त्यामुळं तुमचा जिल्हा यामध्ये आहे का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. ही अधिकृत बातमी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृत GR सुद्धा या ठिकाणी काढण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले की या 4 नियमांमध्ये जे शेतकरी बांधव असतील त्यांनाच अतिवृष्टीचे 10,000 रुपये येतील. परंतु नमो शेतकरी योजनेसाठी मोठा दिलासा देखील सरकारने दिलेला आहे. कोणतीही अटी आणि पात्रता नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून जे 2,000 रुपये 20 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहेत त्यांच्या माध्यमातून या कोणत्याही नियम लावण्यात आलेला नाही. सर्वांना सरसकट या 20 जिल्ह्यामध्ये आज कोणत्याही परिस्थितीत दुपारी 1 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत दिवसभरात कोणत्याही क्षणी नमोचे 2,000 रुपये मिळणार आहेत आणि अतिवृष्टीचे 10,000 रुपये बँकेच्या खात्यावरती मिळणार आहेत. परंतु अतिवृष्टीत जे काय तुमचं नुकसान झालं आहे, ज्या शेतकऱ्यांना 4 नियमांतर्गत हे पैसे मिळणार आहेत, मग आता अतिवृष्टीसाठी त्यांनी आज ज्यांनी या ठिकाणी पंचनामा शेतीचा केला होता त्यासाठी कोणतेही 4 नियम लावण्यात आलेत ते देखील तुम्हाला आता लगेच समजावून सांगतो. त्यानंतर कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये नमोचे आणि अतिवृष्टीचे टोटल 2,000 रुपये, अतिवृष्टीचे 10,000 रुपये असं टोटल 12,000 रुपये येणार आहेत. त्यामुळे कोणत्या शेतकरी बांधवाचा आजचा दिवस गोड होणार आहे, कोणते शेतकरी बांधव नाचणार आहेत, कोणते शेतकरी बांधव रडणार आहेत हे तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहे. परंतु 20 जिल्ह्याची यादी तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला समजावून सांगतो. पण त्याआधी मुख्यमंत्र्यांनी हे जे काही 4 नियम लावलेत ते देखील तुम्हाला मी सांगण्यास सुरुवात करत आहे. आता बघा अतिवृष्टीचे 10,000 रुपये इतके दिवस का थांबलं होतं त्याचं कारण म्हणजे सरकारने देखील चौकशी सुरू केली होती आणि चौकशी करून त्या ठिकाणी सरकारने गोरगरीब शेतकऱ्यांना हा लाभ सोडला होता. बघा 4 नियम लावलेत. पहिल्यापेक्षा दुसरा नियम आहे, दुसऱ्यापेक्षा तिसरा नियम आहे आणि तिसऱ्यापेक्षा अतिशय भयंकर नियम आहे. त्या ठिकाणी 4था नियम तर आजचा लावला आहे, ज्यामधून 4थ्या नियमामधून तुम्हाला पाहायला गेलं तर 7.5 लाख शेतकरी बांधव या ठिकाणी अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो हे नियम या ठिकाणी तुम्ही जाणून घ्यायचा आहे. अतिशय महत्त्वाचे नियम आहेत आणि आज पाहायला गेलं तर कोणकोणत्या शेतकरी बांधवाचा आजचा दिवस गोड होणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत
हा वितरणाचा कार्यक्रम या विविध जिल्ह्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता नागपूरमध्ये जी काही मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्यामध्ये टोटल 8,000 कोटी रुपयाची या ठिकाणी निधी मंजूर देखील करण्यात आला आहे आणि 8,000 कोटी रुपये या ठिकाणी विविध जिल्ह्यातील ज्या बँका आहेत त्या बँकांना वितरित देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. तब्बल 5,000 कोटी रुपये अतिवृष्टीचे पैसे आहेत आणि आता नमो शेतकरी योजनेसाठी उरलेले जे काही 3,000 कोटी रुपये आहेत त्या ठिकाणी मंजूर या ठिकाणी विविध जिल्ह्यासाठी करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता कोणकोणते 4 नियमनुसार हे पैसे आता बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. यासाठी पहिला नियम या ठिकाणी सांगण्यात आला आहे तो म्हणजे पहिल्या नियमाअंतर्गत जे 2 लाख शेतकरी आता बाहेर पडणार आहेत, दुसऱ्या नियमांतर्गत 4 लाख शेतकरी बांधव बाहेर पडणार आहेत आणि 3 नंबरचा नियम इतका अतिशय महत्त्वाचा आहे ज्यामुळे तुम्हाला 7 लाख शेतकरी बांधव या ठिकाणी बाहेर पडणार आहेत. त्यानंतर शेवटचा 4 नियम इतका महत्त्वाचा आहे त्यामध्ये पाहायला गेलं तर 11.5 लाख शेतकरी बांधव या ठिकाणी बाहेर निघणार आहेत. ज्यामुळे शेतकरी बांधवांनो 4 नंबरचा जो काही नियम लावला आहे तो पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका, कारण या नियमामध्ये तुम्ही बसणं अतिशय गरजेचं आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांचा आजचा दिवस गोड होणार आहे, कोणाकोणाला या ठिकाणी नमोचे 2,000 रुपये मिळणार आहेत, तर आता पाहायला गेलं तर आजच्या या चालू महिन्यामध्ये ज्या शेतकरी पाठीमागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान झालं होतं त्याचं 10,000 रुपये कोणाकोणाला मिळणार आहेत हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यास सुरुवात करत आहे. पण त्याआधी पहिला नियम कोणता लावला आहे नक्की बघा. शेतकरी बांधवांनो, पहिला नियम शेतकरी बांधवासाठी लावला आहे. सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे की इथून पुढचे जे पीक विमा असू दे, अतिवृष्टी असू दे, इतर जे काही नमूचे पैसे असू दे, पीक विमा असू दे, PM किसान योजनेचे पैसे असू दे, ते फक्त आता गोरगरीब शेतकऱ्याला मिळाले पाहिजेत. बाकीच्या शेतकऱ्यांना ज्याचा काही लाभ थांबवण्यात येणार आहे, जे काही श्रीमंत शेतकरी आहेत ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना आता इथून पुढे पैसे मिळणार नाहीत अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आलेलं आहे. त्यामुळे आता PM किसानचे पैसे असू द्या, फक्त गोरगरीब शेतकऱ्यांनाच हा लाभ मिळाला पाहिजे असा सरकारचा या ठिकाणी उद्देश असणार आहे. ज्यामुळे पहिला नियम या ठिकाणी सांगण्यात आले जे म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला अतिवृष्टीचे 10,000 रुपये या ठिकाणी नमोचे पैसे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून DBTच्या माध्यमातून जमा होणार आहेत. त्यामुळे पहिला नियम लक्षात आला का बघा. आता तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, तर तुम्हाला लाभ सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा दुसरा नियम कोणता लावण्यात आला आहे बघा. आता दुसरा नियम शेतकरी बांधवांना लावण्यात आला आहे. या ठिकाणी आधी चेक करण्यात आला नव्हता, परंतु आता चेक करण्यात आला आहे. आता आपल्या राज्यामध्ये कर्नाटक असेल, UP असेल, मध्य प्रदेश असेल, या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये राहायला येतात बरोबर. त्यांनी काय केले, फार्मर ID कार्ड काढलेलं आहे आणि काही शेतकऱ्याची जमीन नसतानासुद्धा नमो शेतकरी योजनेचा लाभ या ठिकाणी घेत होते आणि अतिवृष्टीचा कोटा देखील जे नुकसान भरपाई झाले त्याचा लाभ देखील त्यांनी घेतलेला आहे. त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून त्याची या ठिकाणी चौकशी केली जाणार आहे असं देखील आढळून आले. आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढले पण फार्मर ID कार्ड अनेक शेतकरी बांधवांनी चुकीची काढलेलं असल्याचं देखील सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाला सापडलेलं आहे. त्यामुळे राज्यातील लोक आणि आपल्या राज्यामध्ये येत असतात बाहेर राज्याचे जे लोक आहेत त्यांनी सरकारच्या माध्यमातून खोटा अर्ज भरून पैसे देखील घेतल्याचं आपल्याला उघडकीस आलेलं आहे. त्यामुळे आता सरकारने काही शेतकऱ्यांना काय केले, त्या ठिकाणी पीक विमा भरायचा आहे, नमोचे पैसे येतील त्या गडबडीत फार्मर ID कार्ड आहे हे चुकीचं काढलं असेल देखील सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी उघड झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही पण या ठिकाणी फार्मर ID कार्ड काढला असेल आता देखील तुम्हाला, अन्यथा तुम्हाला सरकारच्या माध्यमातून फार्मर ID कार्ड तुम्ही काढलं नसेल तर कोणताही लाभ या ठिकाणी दिला जाणार नाही असं देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक विम्याचे पैसे सरकार देणारच आहे, नमोचे पैसे देखील देणार आहेत, PM किसान योजनेचे देखील पैसे भेटणार आहेत. आता पण चुकीच्या मार्गाने जे शेतकरी सरकारला फसून कोणी लाभ घेत असेल तर त्याचे सर्व हप्ते या ठिकाणी बंद करणार आहे असं देखील सरकारने सांगितलेलं आहे. आता 4 नंबरचा जो नियम आहे ज्यामध्ये 7 लाख शेतकरी बांधव कोणकोणते अपात्र होणार आहेत ते देखील तुम्हाला समजणार आहे. परंतु आता कोणत्या विविध जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नमोचे आणि अतिवृष्टीचे 12,000 रुपये या ठिकाणी येणार आहेत त्याची लिस्ट देखील मी लगेच वाचून दाखवणार आहे. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन व्हिडिओ पाहायचा आहे. आता ज्या काही सरकारी योजना असतात जसं काही नमो शेतकरी योजना असेल, PM किसान योजना असेल, पीक विमा योजना असेल, अतिवृष्टी मदत योजना असेल, जी फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यासाठी काढलेली आहे. त्यामुळे जर तुमची जमीन जर सरकारच्या माध्यमातून मोजणी दरम्यान जर जास्त आढळली म्हणजे 10 एकर, 12 एकर, 15 एकर अशा प्रकारे जर तुमची जमीन जास्त आढळली तर तुम्हाला कोणताही लाभ मंजूर करण्यासाठी किंवा बँकेत देण्यासाठी सरकारला अडथळा येणार आहेत असं देखील सरकारनं सांगितलेलं आहे. त्यामुळं लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की तुमच्या घरात 10 एकर जमीन असेल, 20 एकर जमीन असेल, अशी जास्त प्रमाणामध्ये जमीन असेल तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार नाही.
परंतु आता कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये नमूचे 2,000 रुपये येणार आहेत, तसंच या 20 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचे 10,000 रुपये येणार आहेत. तर या जिल्ह्यामध्ये कोणकोणते येणार आहेत याची लिस्ट देखील मी तुम्हाला लगेच वाचायला सुरुवात करत आहे. आपला जिल्हा, आपला तालुका कोणता आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटून बघा. आता बघा शेतकरी बांधवांनो, पहिला जिल्हा सांगायला सुरुवात करत आहे. सर्वांनी लक्ष देऊन बघा. पहिल्या जिल्ह्याची ओळख आहे ते म्हणजे ज्याला छत्रपती संभाजीनगर यामध्ये आहेत. तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये 9 तालुके आहेत. 9 पैकी फक्त 5 तालुके या दिवशी निवडलेच आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये पाहायला गेलं तर खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, पैठण, फुलंब्री या भागामध्ये जेवढे पण काही शेतकरी बांधव राहत असतील त्यांना नमोचे 2,000 रुपये, अतिवृष्टीचे 10,000 रुपये असे टोटल 12,000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला भेटणार बघा. यामध्ये अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हागाव आणि हदगाव या भागामध्ये जेवढे पण काही शेतकरी बांधव राहत असतील त्यांना देखील लाभ मिळण्याची शक्यता आहे. आता पुढचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे परभणी. परभणीमध्ये जिंतूर, नंतर सेलू, सोनपेठ, पातळी, पालम, मानवत, पूर्णा या भागामध्ये शेतकरी बांधवांना लाभ मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे बीड जिल्हा. बीड जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर आष्टी, पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव या केज या तालुक्यामध्ये देखील या ठिकाणी पैसे जमा होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. आता पुढचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर खामगाव, चिखली, जळगाव, जामो, देऊळगाव, राजा, नंदूर, मलकापूर या भागामध्ये शेतकरी बांधवांना आता लाभ मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. आता तुम्ही म्हणाल की हे जिल्हे पहिल्यांदा का निवडलेत. या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा नेहमीच अतिवृष्टी असेल, पीक विमा असेल, शेतकरी योजना असेल, पहिल्यांदा आता या जिल्ह्यामध्ये वितरित होत असते. त्याचं कारण म्हणजे आपल्या राज्य सरकारने 14 जिल्ह्याची या ठिकाणी निवड करण्यात आली. यामध्ये असं सांगण्यात आले की या जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांचे जिल्हे म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे हे 14 जिल्हे उरलेले 4 तास आणि 18 जिल्ह्यामध्ये देखील जे आता राहिलेले जिल्हे आहेत तर राहिलेल्या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हे पैसे जमा होणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून येत आहे. तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, ही माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय जवान, जय किसान.